नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे। दरेगावच्या दौऱ्यावरील ठाकरे आणि राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलेलं आहे। सत्ता स्थापन होत असताना मी गावाला जायचं नाही का असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलंय। तर शिंदेंची प्रकृती नाजूक आहे, शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज आहे असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय। दरम्यान राऊतांच्या जादूटोण्याच्या उतारासाठी दरेगावचा दौरा असल्याचं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय। राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती। आज कोणीही दावा केलेला नाही। विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये। आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्या ऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न। शेतात स्थापन करताना काय गावाला यायचं नाही असं काही नियम आहे? नेहमी गावी येतो आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या, एवढे प्रचार झाले, दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल। एकनाथ शिंदे आजारी आहेत, त्यांची प्रकृती नाजूक असून हाताला पट्टी लावून बसल्याची टीका राऊतांनी केली आहे। शिंदेंना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय। दरम्यान राऊतांनी केलेल्या जादूण्यावर उतारा करायला दरेगावात गेलो होतो, बंगालची जादू ही आमच्यावर चालली नसल्याचा टोलाही संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावलाय। त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं। त्यांना डॉक्टर मांत्रिकाची गरज आहे। हा मांत्रिक अमित शाह पाठवतात की नरेंद्र मोदीजी पाठवतात त्यांना बरं करण्यासाठी? यांच्या अंगातली जी भूत संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजे आता। आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। संजय राऊतने जे काही प्रोजेक्ट टोला लगावला आहे त्याचे कारण आम्हाला माहिती आहे। त्याने केलेल्या जादूटोण्यावरच आम्ही उतारा करायला दरेगावला गेलो होतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती बंगालच्या जादूगाराची सुद्धा जादू आमच्यावर चालली नाही। आम्ही आमच्या पद्धतीने मजबूतीने राहिलो। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गायब होणं कितपत योग्य असं म्हणत शिंदेंच्या दरेगावच्या दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कोणती शेती असते असा सवालही त्यांनी यावेळी केला। तर काठावर पास होणाऱ्या मुलांना टीका करणं कितपत योग्य असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं हे कितपत योग्य आहे? खरं तर राज्याची काळजी घेणं गरजेचं असतं। नक्की शेती कुठची असते की प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करायला लागते? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। काही बदलणार आहे का चित्रांनी? काठावर पास झालेल्या पोरांनी असे बोलणं योग्य आहे का? मेरिटमध्ये आलेल्या पोरांनी बोललं असतं तर ठीक आहे। हे काठावर पास झालेलं पोरग आहे, त्याची लायकी काय होती ती आता वरळीच्या लोकांनी दाखवून दिलेली आहे। तर दिवाळी सुद्धा अमावस्येच्या दिवशीच येते, टीका करणाऱ्यांना अमावस्या काय कळणार असं म्हणत गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे। चोरी करणारा सुद्धा अमावस्येला चोरी करतो असं गुलाबराव पाटील म्हणाले। उद्धव ठाकरे म्हणतायत बहुमत मिळूनही लोक राजभवनावर जाण्याऐवजी अमावस्येला गावी जातात, एक टोला लगावला। अमावस्या किती पवित्र असते तुम्हाला माहित नाहीये? अमावस्येच्या दिवशी वाहनं घेतात लोक, दिवाळी सुद्धा अमावस्याला येते। तदैव लग्नम सुदिनम तदैव ब्राह्मण म्हणतो, जो दिवस असतो तो सुदिन असतो, त्यामुळे त्यांना अमावस्या कळणार नाही। त्या चोरी करणारा सुद्धा अमावस्याला चोरी करतो।